नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच बनवतो आणि खातो, पण आज आपण त्याच पारंपरिक कोथिंबीर वडीला एक मस्त चटपटीत कॉर्न ट्विस्ट देणार आहोत. आज आपण बनवतोय एकदम कुरकुरीत अशी मका कोथिंबीर वडी. पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी कुरकुरीत खायचा बेत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे 2 मोठ्या आकाराचे कणीस घेतले होते. त्याचे दाणे काढून घेतले आणि आपण थोडं बॉईल करून घेणार आहेत. या दाण्यांना उकळत्या पाण्यात मीठ टाकून साधारण 1 ते 2 मिनटं उकळ काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता अगदी टपोरे असे दाणे फुलून आलेले आहेत. याच पद्धतीने आपल्याला दाणे आपण एवढ्या प्रमाणातच शिजवून घ्यायचे. नंतर थंड व्हायला ठेवायचे. दाणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला जाळसर असे फिरवून घ्यायचे. दाणे मिक्सरला फिरवताना आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. त्यानंतर यात आपण आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे, हिरवी मिरची पेस्ट टाकलेलं आहे, बडीशेप, पांढरं तीळ आणि 1 लिंबू पिळून टाकलेला आहे. चवीपुरतं आपण मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे. त्यानंतर आपण याच्यात जिरे टाकलेले आहे आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर आणि मसाले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण 1 कप एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे. हे सर्व मिश्रण आपण पाणी न वापरता फेटून घ्यायचं आहे. यात आपण जरासुद्धा पाण्याचा वापर न करता मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी न वापरता मी बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बॅटर एकजीव होईपर्यंत मिक्स झाल्यानंतर आपण ताटाला तेल लावलेलं आहे आणि हे मिश्रण आपण ताटात सर्व बाजूंनी एकसारखं पसरून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपण ढोकळ्याला बनवतो त्याप्रमाणे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे. व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. ताटात एकसारखं पसरून घ्यायचं. मिश्रण व्यवस्थित पसरवल्यानंतर याच्यावरती आपण तीळ टाकलेली आहे, मक्याचे थोडे दाणे टाकलेले आहेत आणि वरून हलक्या हाताने दाबून दिलेलं आहे, जेणेकरून तळताना दाणे आणि तीळ वरती येणार नाही. नंतर आपण एका कढईत पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ह्या वड्या 10 ते 15 मिनटापर्यंत शिजायला ठेवणार आहेत. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे वड्या शिजून झालेल्या आहेत. मिश्रण थंड झाल्यानंतर आता आपण कापून घेणार आहेत. तुम्ही पाहू शकता वडी किती छान सेट झालेली आहे. अगदी ताटात सहज वेगळी होत आहे. अगदी मऊ झालेली आहे. ह्या वड्या इतक्या खमंग लागतात ना की अशाच वाफवलेल्यासुद्धा खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा योग्य पर्याय म्हणून निवडू शकता. तर चला आपण अधिक खमंग बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आपण ह्या वड्या मंद आचेवर अगदी लालसर होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळून घेणार आहेत. वड्या दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत मंद आचेवर आपण तळून घेणार आहेत. इतक्या खमंग आणि चवीला छान अशा वड्या तयार होतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर चला आपल्या वड्या तयार आहेत. झटपट वाफवून तयार झालेल्या वड्या, मका आणि बेसन मिक्स करून कुरकुरीत अशा वड्या आपण तयार केलेल्या आहेत. चवीला अप्रतिम लागतात ह्या वड्या. ही सोपी आणि झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की एकदा सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.